नमस्कार, मी चारुशिला. आपलं गोमूत्र पंचगव्य प्रोडक्टमध्ये आपलं सहर्ष स्वागत. तर आज आपण अग्निहोत्र गोमयपंथी बनवतोय. वास्तुशास्त्रामध्ये अग्निहोत्र ह्याला खूप मानलं जातं. परंपरेतून कसं आहे, आपल्या वास्तूमध्ये काय दोष असतील, वास्तू निवारणासाठी अग्निहोत्र करणं खूप महत्त्वाचं असतं. तर वास्तुशास्त्राच्या नुसार आम्ही ही अग्निहोत्रपंथी बनवतोय आता आज. तर त्यासाठी लागणार हे साहित्य: अग्निहोत्र मसाला, तांदळाचं पीठ, भीमसेन कापूर आणि हे तूप आणि हे गोमय पावडर, देशी गाईच्या शेणाची पावडर. तर अग्निहोत्र पंथी बनवण्यासाठी आपण पहिल्यांदा हा अग्निहोत्र मसाला तो आपण ह्या पावडरमध्ये मिक्स करतोय, गोमय पावडरमध्ये. आपण यात तांदळाचं पीठ मिक्स करतोय, जे आपण अक्षदा म्हणून वापरतो त्याचंच हे आपण पीठ केलंय. आता आपण यात शुद्ध हा भीमसेन कापूर हा टाकतोय. आता आपण यात देशी गाईचं शुद्ध तूप ते आपण ह्याला ॲड करतोय. देशी गाईचं शेण आणि तूप हे घरात जाळल्यानंतर ना ऑक्सिजन निर्मिती होते, वातावरण शुद्ध होतं, सकारात्मक ऊर्जा निर्माण होते, घरातील वास्तुदोष निघून जातात. आता आपण ह्यात थोडं थोडं पाणी मिक्स करत एकजीव करून घेणार आहोत हे मसाला सगळा. नंतर आपण पंथ्या बनवायला घ्यायच्या. तर गोमयपंथीचा मसाला तयार झाला आहे. तर आता आपण हे पंथी बनवायला घेतोय. तर मी ही आता उमेद अंतर्गत आमचा बचत गट असल्यामुळे आम्ही CIF आणि बँकेकडून कर्ज घेऊन मी ही मशीन घेतली. त्यामुळे आमचं जरा काम लवकर फास्टमध्ये होतंय. अगोदर आम्ही साच्यातूनच काढत होतो, पण आता काम पण उरकलं पाहिजे म्हणून मी आता ही उमेदमार्फत बचत गटाच्या अंतर्गत आम्ही उमेदमार्फत CIF घेऊन मी ही मशीन घेतली आता ह्या वर्षी. तर आपण पंथी तयार करतो. गोमयपंथी तयार झाली आहे. जर कुणाला हवे असतील तर होलसेल दरात विक्रीसाठी उपलब्ध. खाली दिलेल्या नंबरवर संपर्क करा. धन्यवाद.